पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील तिसरी 16,95,000 शेतकऱ्यांची यादी शुक्रवारी रात्री उशिरा पोर्टलवरती अपलोड करण्यात आली। केंद्रीय प्राप्तिकर विभागाकडून करदात्या शेतकऱ्यांची यादी मिळाल्यानंतर तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतर ही यादी अपलोड करण्यात आली। राज्यातील थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी 36,000 कोटी रुपयांची कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आलेली आहे। प्राप्तिकर विभागाकडून यादीमध्ये कर भरणाऱ्या शेतकऱ्यांना वगळून टप्प्याटप्प्याने यादी जाहीर करण्यात येते। 22 जुलै रोजी 533, दुसऱ्या दिवशी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 61,900 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली, तर तिसऱ्या दिवशी शुक्रवारी दुपारी 16,95,000 शेतकऱ्यांच्या यादीची छाननी होऊन आल्यानंतर ती अपलोड करण्याचं काम सहकार विभागाकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। शेतकरी कर्जमाफीच्या 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत, त्या संदर्भात दिनांकवार माहिती आपण पाहूया। 22 जुलैला पहिली यादी जाहीर झाली 533 लाभार्थ्यांची। 23 जुलैला दुसरी यादी जाहीर झाली 61,900 लाभार्थ्यांची। 24 जुलैला तिसरी यादी जाहीर झाली 16,95,000 लाभार्थ्यांची। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना 2026 विषयी A to Z संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केली आहे। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना निश्चित अटी पूर्ण केल्यास 2 लाखापर्यंतच्या पीक कर्जाला माफी देण्यात येणार आहे। कर्जमाफीसाठी कोणकोणते शेतकरी पात्र असू शकतात? शासनाने निश्चित केलेल्या कालावधीत पात्र अल्पमुदत पीक कर्ज घेतलेले शेतकरी, संबंधित बँकेचे कर्ज शासनाच्या निकषामध्ये बसणे आवश्यक आहे। आधार क्रमांक, बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रे अद्याप असणे गरजेचे आहे। शासनाने सांगितल्यास eKYC आणि ॲग्रीस्टॅग प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। कर्जमाफीचा लाभ कसा मिळणार? शासनाकडून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाते, त्यानंतर बँक, जिल्हा प्रशासन आणि संबंधित विभागाकडून पडताळणी केली जाते। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ दिला जातो। जर तुमचे कर्ज 2 लाखापेक्षा जास्त असेल तर काय? अशा काही प्रकरणामध्ये शासनाने नियमानुसार वेगळी प्रक्रिया किंवा वन टाइम सेटलमेंट लागू होऊ शकते। यासाठी संबंधित बँकेशी संपर्क साधावा। जर यादीत नाव नसेल तर काय करावे? घाबरू नका, प्रथम आपल्या बँकेशी संपर्क साधा, त्यानंतर आवश्यक असलेल्या संबंधित कृषी विभाग किंवा प्रशासनाकडे माहिती द्या। कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यास त्या दुरुस्त करा। लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, 7/12 उतारा, 8 उतारा, बँक पासबुक, कर्ज खाते क्रमांक, मोबाईल क्रमांक, फार्मर रजिस्ट्रेशन, ॲग्रीस्टॅग नोंदणी। शासनाने आवश्यक केल्यास महत्त्वाची सूचना: सोशल मीडियावर फिरणाऱ्या कोणत्याही अप्रमाणित यादी किंवा संदेशावर विश्वास ठेवू नका। लाभार्थी यादी, शासन निर्णय आणि अधिकृत अपडेट्सची खात्री करा। ही योजना राज्यातील पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरू शकते, मात्र लाभ मिळण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या सर्व अटी आणि प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशाच शेती व शासकीय योजनांच्या अचूक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।